वाटत. दिसते का तुम्हाला त्याच्या पोटात अशी त्याच्यामध्ये ते शिव मंदिर आहे. सो आम्ही आलो इथे आणि पहिलं नंदीचं दर्शन घेतलं, पण नंदीच्या समोर शिवमंदिरच नाही. मग शिवलिंग आहे तरी कुठे? सगळ्यांना तोच प्रश्न पडला की शिवलिंग आहे कुठे. बट देन तर इथे अंडरग्राऊंड आपल्याला जायचं. इथे एंट्री आहे आतमध्ये. सेंटरला गेल्यानंतर शिवलिंग आहे, मंदिर आहे आणि एक्झिट दुसरीकडून आहे. हॅलो एव्हरीवन, मी आकाश आणि मी दामिनी. तर आज आम्ही चाललोय जावळीच्या खोऱ्यामध्ये. म्हणजेच कुठे चाललोय आकाश? तर आपण चाललोय आज वासोट्याचा एकदम भन्नाट असा एक्सपिरियन्स घेण्यासाठी. जिथे असेल जंगल ट्रेक, बोटिंग, कॅम्पिंग. सो फुल ऑफ पॅकेज, फुल ऑफ धमाल असणार आहे. तर जर्नी स्टार्ट होते. आपण कुठून निघतोय आता? आता आम्ही निघतोय पुण्यावरून, जगताप डेअरीवरून. तर बस असेल आपली, तर बसमध्ये बसूयात अँड स्टार्ट जर्नी. येस. चला या 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 या. सगळ्या म्हातारे नाही, तुम्ही जे अंगायचा. अगला मित्रमंडळ. नाही टाकली मला सोडून. गुड मॉर्निंग. तर आपल्या बोट आलेत, सगळे रेडी आहेत. बरेच जण बसलेत बोटमध्ये. बोट हे चलो सो एका बोटमध्ये 15 लोक बसतात. तर 15 आणि आपल्याला हा फॉर्म असतो फॉरेस्ट ऑफिसर साईडला. हा फॉर्म भरून पूर्ण डिटेल भरून तिथं एंट्री करताना हे आपल्याला जायला लागतं. त्याच्यामुळे ह्याच्यानुसार 15 लोक बोटमध्ये. चला तर बोटमध्ये बसूयात. ओके, here we go. आज आपले पायलट आहेत काका. काका तुमचं नाव काय? शंकर साळुंके. शंकर साळुंके पायलट आहेत आपले आज. चला गणपती बाप्पा. पाण्यात पडू नको. नाही येत इकडे इकडे. चल हेच घ्या, मी उडी मारते. क्या ट्रॅकर बनेगा रे तू? नाही. अरे काय खाली उतर एक पायरी अजून. अलीकडे अलीकडे अलीकडे. हा, किती लोकांना कामाला लावलंय. सो जिथे एंट्री आहे
त्या एंट्री पॉईंटला आपण पोहोचलो आहे सध्या. तर आता इथे थोडेसे काही लिगल प्रोसिजर आहेत फॉरेस्ट एंट्रीचे. सो इथे डिपार्टमेंटचा पूर्ण सेटअप आहे, त्यांचा स्टाफ आहे. तर ते व्हेरीफाय करतात, बाकी प्लास्टिक चेक करतात. म्हणजे ॲक्च्युली काउंट होतं आणि तितकंच जितकं काउंट झालं आहे तितकंच प्लास्टिक परत आला पाहिजे तुमच्या एंटायर ग्रुपचा. सो इथे प्रत्येक गोष्ट आता चेक केली जाईल आपल्या बॅगमध्ये. ट्रेक स्टार्ट झालं आहे. इथली सगळी जी काही प्रोसिजर होती ती कंप्लीट करून आपण ट्रेक स्टार्ट केला आणि लोक परेड करत आहेत, पाय आदळत चालत आहेत, कारण जळू भरपूर आहे इकडे. कारण अजून पण माती ओलसर आहे, त्याच्यामुळे जळू भरपूर आहेत. तर आम्हाला कुठेतरी थांबून आता मिठाचं पाणी पाण्याचं मीठ करून अंगाला सोडायला लागेल. पाय आपटत काय झालं तुम्ही? काय झालंय? जळू जलते हैं तेरे पे है ना. सांभाळ कोणाच्या अंगावर इकडे तोंड हे तोंड. ओ शिट मॅन, पडली पडली मीठ टाकलं की पडली आहे ना. काय नाही तो कुठे. हाय, आम्ही खूप अशा सुंदर मारुती मंदिराजवळ आलो. काय झालं लोकांना? सगळे पागल झालेत, कारण इतके जळू आहेत, ते पण इतके छोटे छोटे आहेत ना, त्याच्यामुळे ते खूप जास्त चढतात ते. आपण जंगलात आलेलं बघवत नाही त्यांना, ते जळत आहेत आपल्याला. सो इथलं हे मारुतीचं शिल्प. तर इथपर्यंत अगदी प्लेन ट्रेक आहे आपला. तिथून पुढे थोडं थोडं आता क्लाइंब चालू होईल. जळूंनी भयंकर त्रास दिलाय आणि ऑलमोस्ट प्रत्येकाच्या पायावरती कुठे ना कुठं आहेतच. माझ्याच पायावरती 3-4 निघाले. हो 10 मिनिट कुठं राहिली आमची. अरे भेटली भेटली. कुठं आहे तू? मागे मागे फ्रंट लीड करणार होती ना. मागून फ्रंट आहे. करेक्ट, मागून फ्रंट. चला तुझ्या म्हणण्यानुसार 70% झालं आहे आणि आम्ही आता बसलो निवांत. जरा ब्रेक घेतला आहे, ब्रेक. पण तरी आमच्यापेक्षा जे सिनियर आहेत, ज्यांची एज 62, 68, 70, ते ब्रेक न घेता चालतात ते कंटिन्यू. आणि आम्ही बघा यंग पीपल. बघा, मला तर प्रत्येक विकेंडला ट्रेक करायचं आहे काय, त्याच्यामुळे मी कोणासोबत कॉम्पिटिशन नाही करत. सो झालं आहे आमचं ऑलमोस्ट 70%. आता शेवटचा पॅच थोडंसं चढण आहे, पण एक गोष्ट चांगली आहे की आम्ही कॉन्स्टंट स्पीडने चालत राहतो आहे. तर ज्यावेळेस आपण चालत राहतो ना, तर अंतर कसं कटतं आपल्याला समजत नाही. जर खूप जास्त आपण थांबत आलो ना, तर ते एकतर खूप जास्त थकवा पण लागतो आणि अंतर पण कटत नाही. त्याच्यामुळे वेळ तर जात असतो पण किल्ला येत नाही आहे लवकर, त्याच्यामुळे आणखीन फ्रस्ट्रेशन वाढतं. त्याच्यामुळे कॉन्स्टंट स्पीडने चालत राहायचं. अतुलचं म्हणणं काय आहे की मला कळसूबाई सोपी वाटलं, पण वासोटा कठीण वाटतं. भेटला तेजू, ते बघ तिथून आलो आपण. बोट दिसते का आपली? दिसते तिकडे. काय झालं? काठीनं घोंगड आहे, घेऊ द्या की मला बी ट्रेकिंगला येऊ द्या. ॲक्च्युली स्टार्ट होतो. सो या फायनली आम्ही आलो आहे
जस्ट थोडंसं खाली इथे कातळकुरी पायऱ्या आहेत किल्ल्याच्या आणि त्याच्यावर जो झाड दिसतो तिथे मुख्य प्रवेशद्वार. आणि आम्ही जिथे आहे सध्या इथली ही वास्तू पाहता असं जाणवतं की इथे पूर्वी देवड्या असाव्यात, म्हणजे पहारेकरी वगैरे इथे थांबत असतील किंवा चेकपोस्ट असेल तर इथे चेकिंग होत असणार, म्हणजे पहिला दरवाजा इथं असेल. तर अशा प्रकारे आपण आलोय किल्ल्यावरती, पूर्ण किल्ल्याच्या टॉपवरती आहे. महादरवाज्यातून प्रवेश केल्यानंतर पहिलंच मंदिर लागतं आपल्याला, ते मारुतीचं मंदिर. सगळ्यांना शुभेच्छा. सक्सेसफुली आपण सगळे वर आलोत. टाळ्या सगळ्यांसाठी. ठीक आहे. आपण जिथून एंट्री केली ना आता, तो मुख्य प्रवेशद्वार होता किल्ल्याचा. इथेच तुम्हाला थोडेसे आता अवशेष दिसले असतील. तो मुख्य प्रवेशद्वार. वर आल्या आल्या आपल्याला हे वास्तू तुम्ही कुणी बघितली की नाही माहिती, मध्ये मारुतीचं शिल्प आहे, म्हणजे हनुमानाचं मंदिर, मारुती मंदिर. तर मूळ म्हणजे मारुतीचं मंदिर किल्ल्यावरती का असतं? मैं भी वही बोलने वाली थी, इसको समझ नहीं आ रही हिंदी में. मैं कर देता हूँ आपको सेपरेट बता देता हूँ. ठीक है, अभी फ्लो टूट जाए. तर किल्ल्यावरती मारुतीचं मंदिर कशासाठी असतं तर रात्रीचे जे आपले सैनिक वगैरे असतात, पहारा देणारे वगैरे असतात, तर एकट्याला भीती वाटू नये, कारण गडावरती आता वारा असतो, पाऊस असतो, तर त्याच्यामुळे एक भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतो. ठीक आहे. तर हनुमानाच्या नावाने कसं आपल्याला ताकद मिळते ना, किंवा भूत पिशाचला कोण जर पळवत असेल तर आपण काय म्हणतो हनुमान. तर यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी, एक सैनिकांना बळ देण्यासाठी हनुमानाचं शिल्प आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसतात. काही ठिकाणी मंदिर असतं तर काही ठिकाणी फक्त शिल्प कोरलेले असतात, जसे की पाण्याच्या टाकीवरती वगैरे असतात. तसं हनुमान. परत गणपतीचे पण असतात. गणपती कशासाठी असतो? शुभ कार्यासाठी, म्हणजे कुठलंही कार्य आपण करायला जातोय तर आपण काय करतो, आधी गणपतीचा आशीर्वाद घेऊन चालू करतो. तर हे दोन शिल्प आपल्याला हमखास आपल्या गडावरती पाहायला मिळतात. ओके. आता इथं आपण एकदम सेंट्रल आहेत. आता गडाचा हा जो किल्ला आहे हा नवीन वासोटा. ठीक आहे. जुना वासोटा नाही आहे, हा नवीन वासोटा आहे. जुना वासोटा आपण तिकडे घेऊ ना, इकडे बाबूकडा आहे, तर त्या कड्यावर आपल्याला जुना वासोटा पूर्ण दिसेल. टेम्पल वगैरह दिख रहे हैं ना, वहाँ पे बादशाह पूरा बनाया हुआ ऊपर टेम्पल आपको दिखती रहेगी, दीवार वगैरह दिख रही है ऊपर टॉप पे, तो वो पुराना. म्हणजे ते जेल म्हणतात, कारागार ते तेच आहे का? हाँ. ठीक है. तो वासोटा क्या है कि वासोटा का नाम कैसे आया, तो पहले वशिष्ठ ऋषि है ना, उनका कोई एक शिष्य था जो इधर घूमते घूमते आया था और इधर रहने लग गया. अभी इधर रहने लग गया मतलब वासोटा फोर्ट के ऊपर नहीं रह रहेगा ना. तो मैंने बताया कि नागेश्वर केव भी है एक. तो मोस्टली ऋषि मुनि कहाँ रहते थे? केव्स में रहते थे, और केव्स के अराउंड जो भी रहे उधर. तो वो जो उनका शिष्य था उसने अपने गुरु का नाम इस फोर्ट को दिया. ठीक है. ये जो माउंटेन दिख रहा था इसको उन्होंने वशिष्ठ ऐसा नाम दिया था. तो वशिष्ठ का वो फिर आगे चल के लोग जैसे, हाँ, उसका वासोटा हो गया. तो पहले वशिष्ठ था. अरे आले तर झाले. सो आपण आता दुसऱ्या बाजूला आलो. मारुती मंदिरापासून इकडे आल्यानंतर ह्याला इकडचा जो भाग आहे ना, हा कडा दिसतो ना, ह्याला नागेश्वर कडा म्हणतात. नागेश्वर कडा का? कडा म्हणजे आपल्याला माहित आहे की खाली दरी आहे पूर्ण. ठीक आहे. पण नागेश्वर कडा का, तर इकडे तुम्हाला दोन सुळके दिसत आहेत.
दिसतात का दोन? हा पहिला जो सुळका आहे आणि त्याच्या बॅक साईडचा काइंड ऑफ सिमिलर दिसतात का? तो मागचा जो आहे ना नागेश्वर सुळका, आपण जे म्हणाल नागेश्वर लेणी आहे, शिवलिंग आहे, त्याच्यावरती बाहेर म्हणजे पाणी टपकत राहतो. ते दिसते का तुम्हाला त्याच्या पोटात अशी लेणी? त्याच्यामध्ये ते शिव मंदिर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ते नागेश्वर मंदिर. इकडे कोकण झालं, खाली चोरवणे गावातून डायरेक्ट यायला वाटायचं. सो आमचं झालंय पूर्ण वासोटा बघून, अर्थातच नवीन वासोटा. तर बाबूकडे पाहिला, मग नंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आत्ता इकडचा नागेश्वर कडा आणि तिथून नागेश्वर सुळगा वगैरे जो दिसतोय ते झालंय पाहून. आता आम्ही उतरतोय, पण जाताना एक गोष्ट करणार आहे, म्हणजे आम्ही जो मंदिराचा मठ आहे, दत्त मंदिर वगैरे आहे तिकडे, तर तो मठ करणार आहेत. तो की पाण्यातच आहे, तर बोटीने तिकडे जाऊ. आधी उतरताय का? येस, उतरायला घेतलं. दामिनी, ट्रेक करून उतरत असताना काय सांगशील लोकांना, काय मार्गदर्शन करशील, कसं करावं? ओके, तर उतरताना खूप उतार आहे, तर पाय आडवे टाकायचे आहेत, नाहीतर असं घसरगुंडी होईल. आणि खूप फास्ट जाऊ नका. जर तुम्ही जेवण केलेलं असेल किल्ल्यावरती तर, नाहीतर पोट दुखू शकतं. कॉन्स्टंट आणि पकडत जा, फिसलं नाही. ओके. सो फायनली कमान आली आपली, आणि इकडे आहेत आपल्या बोट्स ज्याने आपण आलो होतो. तर इथे आपला ट्रेक कंप्लीट झालाय. मस्त प्रॉपर प्लॅनिंगमध्ये आमचा ट्रेक खरं तर कंप्लीट झालाय विदिन अ टाईम. तर आता भेटू आपण गुफेकडे. सो ॲज वी सेड, आम्ही आता मठ बघणार आहेत. तर इथली एक खास गोष्ट आहे, ते म्हणजे इथलं शिव मंदिर. तर ते मी तुम्हाला तिथेच दाखवेन, पण आत्ता सध्या आपली बोट इथं लागते आहे, आणि आपली जी कॅम्प साईट होती तिकडे पाठीमागे दिसते ती. तर फक्त आता एवढंच अंतर राहिलं, तर इथं आपण मठात जाऊ, दर्शन घेऊ. जर तुम्ही पण इकडे येत आहे तर शेंबडी गावाच्या नियर बाय कुठे जर तुमची कॅम्प साईट असेल तर डोंट फॉरगेट टू व्हिजिट दिस मठ. ओके. सो आम्ही आलो इथे आणि पहिलं नंदीचं दर्शन घेतलं, पण नंदीच्या समोर शिवमंदिरच नाही आहे. मग शिवलिंग आहे तरी कुठे? सगळ्यांना तोच प्रश्न पडला आहे की शिवलिंग आहे कुठे. बट देन तर इथे अंडरग्राऊंड आपल्याला जायचं आहे. इथे एंट्री आहे, आतमध्ये सेंटरला गेल्यानंतर शिवलिंग आहे, मंदिर आहे, आणि एक्झिट दुसरीकडून आहे. आपण आहे शिवलिंग समोर, जे आपण आलो आहे भुयारामधनं. वरती आपण जी सुरुवातीला नंदी पाहिलं आहे तो खरं तर या शिवलिंगाच्या अगदीच पुढे आहे, पण ते आपल्याला कधी ओळखायला येतं जेव्हा आपण भुयारामधून आतमध्ये येतो आणि ही इतकी सुंदर सुंदर मस्त आपले शिवलिंग बघतो. खरं तर इथलं पूर्ण डेकोरेशन खूप जास्त सुंदर आहे. वरती गणपतीचं एक मंदिर आहे, समोर नंदी आणि हे शिवलिंग. काय आता इकडून तर आलो आपण, दर्शन घेतलं, आता एक्झिट दुसरीकडे करूया. चला चलो.
कुठे आलो? बाहेर नंदीच्या पण इकडे समोर आहे आपण. हे आउट. एंट्री दुसरीकडून होती. टाकावं पण चहा एकदम कडकच बनला पाहिजे. काय बडबडते दामिनी? चहा बद्दल काय कडक चहा. कडक चहा पाहिजे. कसले काहीतरी इंग्रेडियंट काय इन्ग्रेडियंट टाकून चहा कडक बनवा. सो रात्री इथं आपले टेंट होते या अशा सपाट आणि सुंदर जागी. आणि हा व्ह्यू असा. सो आम्ही परत आमच्या साईटवरती आलो. हां दामिनी काय म्हणत होते? मॉर्निंगला ॲक्च्युली हा व्ह्यू खूप सुंदर दिसत होता. यस, पाण्यातून अशा थंड वाफा निघत होत्या. सो इथे आलोय परत. आता आम्ही मस्तपैकी चहा घेऊया. काय इन्स्टा पेज वगैरे आहे दादा? सगळं आहे त्यांचं. वेबसाईट आहे. या सो डन विथ द टी. अँड आज आम्ही पूर्ण वासोटा जंगल ट्रेक, बोटिंग, शेंबडी मठ इथे गुहेमध्ये दर्शन आणि छान मस्त मस्त अशी कॅम्पिंग केली होती. इथेच आपण कॅम्पिंग केलेली. तर आरोही टेंट आपले किसन दादांचं इथंच आहे. त्याच्यावर नंबर भेटेल तुम्हाला, आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊ. तर तुम्ही इथे येऊ शकता कारण एकदम लेक साईड कॅम्पिंग साईट आहे आणि इथून 1 तासात आपण जातो वासोट्याला. सो खूप पीसफुल अशी लोकेशन आहे. आणि महत्त्व असं म्हणजे गर्दी जरा कमी असते. बाकीच्या ज्या लोकेशन आहेत त्यापेक्षा इथे गर्दी जरा कमी असते. सो यू कॅन प्रेफर दिस प्लेस. पीसफुल आहे आणि तसाच पीसफुल आपला हा आजचा पूर्ण प्रवास होता. आता आपण निघतोय पुण्यासाठी. तर अराउंड 5 तास लागतील. तर आम्ही पोहोचू 10 पर्यंत. 5 वाजलेत. ऑन टाईम आहे सगळं. येस ऑन टाईम. येस. सो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग काय नाही नक्की सांगा. आणि ते कशाद्वारे सांगाल तुम्ही तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. करा यार सबस्क्राईब. चलो बाय बाय. चलो बाय बाय.